नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर आता मात्र हा भाग बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला म्हणजे या नवीन चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी विसरू नका। तेव्हा आता आजच्या भागामध्ये सोनंदी तयार होते आणि ती फोनवर बोलत येते। तिचं फोनवरून बोलणं झाल्यानंतर मलिका म्हणते की हे बघ सोनंदी, तू जर बिझी नसेल तर तुला एक सांगू का? तेव्हा सोनंदी म्हणते की हो काकू, सांगा ना काय करायचं आहे ते। मलिका म्हणते की तुला थोडासा त्रास देऊ का? कारण वरून अगं चांदीची भांडी आहे ना, ती काढून आणायची होती जरा। आणि हे बघ अगं, बाकीच्या स्टाफला सांगितलं असतं परंतु काही ना काही कामामध्ये ते बिझी आहेत, त्यामुळे तू हे काम करशील का? तेव्हा मात्र आता सोनंदी म्हणते की एवढंच आहे तर मग मी देते आणून। म्हणून सोनंदी आता अगदी सहजपणे, तिच्या मनामध्ये काही नसतं परंतु आता या अर्पिता आणि मलिकाचा हा प्लॅन असतो। सोनंदी ते भांडे काढायला जाते तोपर्यंत अर्पिताने मात्र तिचा मोबाईल घेतलेला असतो आणि मोबाईल घेऊन मात्र टेबल खाली बसलेली असते आणि मोबाईल मधून तिला तो व्हिडिओ डिलीट करायचा असतो। परंतु अजूनपर्यंत सोनंदीचा पासवर्ड तिच्या लक्षात आलेला नसतो। तेवढ्यात तिला पासवर्ड सापडल्यानंतर ते सगळे काही फोटो वगैरे व्हिडिओ आहे ते मात्र सगळं काही ती डिलीट करते आणि मोबाईल मात्र आता त्या लगेच टेबलवर ठेवून देतात। तेव्हा आता सोनंदी म्हणते की येऊ का? फोन ठेवल्यानंतर आता मलिका म्हणते की हो ये ना। तेव्हा आता मलिकाच्या जीवात जीव येतो। तेव्हा आता मलिका म्हणते की अगं खरंच सॉरी बरं का, मी तुला त्रास दिला। सोनंदी म्हणते की अहो काकू नाही। आता सोनंदीच्या काही मनात नसतं की यांनी व्हिडिओ डिलीट केले म्हणून। बिचारी आपला मोबाईल घेते आणि बाजूला जाते। अर्पिता हळूच आता मलिकाला म्हणते की अगं आई, तुला माहिती आहे की त्या अंशूने किती मोठा कांड करून ठेवलेला आहे। तेव्हा आता तिच्या कानामध्ये मात्र आता अर्पिता सर्व काही अंशुमनचं आणि त्या श्वेताबद्दलचं सांगत असते। ऐकून मात्र आता मलिकाला धक्काच बसतो। मलिका रागाने अंशुमनची गचंडी धरते आणि त्याला रूम मध्ये घेऊन येते। तेव्हा अंशुमन म्हणतो की मॉम, तुझं हे सर्व काय सुरू आहे? तेव्हा मात्र आता मलिका म्हणते की अरे खरंच मला लाज वाटते तुला जन्म देण्याची, खरंच। तेव्हा अंशुमन म्हणतो की हॉट नॉनसेन्स, काय झालेलं आहे? मलिका रागाने म्हणते की काय झालं, काय विचारतो? शिव तुझं, मी सगळ्यांच्या समोर मात्र तुला चापकाने फोडलं नाही। त्यावर लगेच आता अंशुमन विचारतो की मॉम नक्की सांगशील की तू काय झालेलं आहे ते? तेव्हा आता मलिका सगळं काही सांगते की अरे काल श्वेताचं आणि तुझं रूम मध्ये जे काही झालेलं आहे ते सगळं काही व्हिडिओ मात्र आता सोनंदीच्या मोबाईल मध्ये आहे, तर तिच्याकडे मात्र तुझ्या विरोधात पुरावा आहे। हे ऐकून अंशुमनला धक्काच बसतो। अंशुमन म्हणतो की काय बोलतेस? आता सोनंदी म्हणजे जे काही केलेलं आहे तर ते सगळं काही सोनंदीकडे आहे हे कळल्यानंतर आता मलिका त्याला म्हणते की ओरडू नको। आता अंशुमन सोनंदीची हिंमत खूपच वाढलेली आहे, तिला दाखवतोच असे मात्र आता म्हणत असतो। तेव्हा लगेच आता मलिका त्याला शांत राहायला सांगते आणि अंशुमन तुला अक्कल वगैरे आहे का? अरे हा जर पुरावा तिने समरला दिला तर मात्र मला अगदी समरचे किंवा त्या सोनंदीचे पाय धरावे लागतील। आणि आता मात्र तुझं हे सर्व काही नाटक आहे, हे जर असंच सुरू राहिलं तर मात्र आपल्या दोघांना शेवटी घराच्या बाहेर जावेच लागेल। त्यामुळे आता मात्र सगळेजण बाहेर येतात। आता मात्र आजीचा मस्त असा फोटो लावलेला असतो। पार्टीची सर्व तयारी झालेली असते। आजी मात्र सगळ्यांना आलेल्या पाहुण्यांना नमस्कार करत असते। तेव्हा समर आता आजीला म्हणतो की बघितलंस का, नाईक कुटुंब स्वतः अगदी पुण्यावरून आलेले आहे। म्हणून आता आजी सगळ्यांना भेटते, खुश होत असते। आणि तेवढ्यात निकिता येते आणि सोनंदी विचारते की आलात का तुम्ही? तेव्हा निकिता म्हणते की हो, हे बघ अगं ही आनंदने मिठाई पाठवलेली आहे। आता मात्र ते दोघी बाजूला बोलायला येतात तर सोनंदी म्हणते की हो ना, मगासपासून मी तोच विचार करते, कारण इतकं मंगलमय वातावरण आहे आणि एक नातू काय करतो आणि एक नातू काय करतो। आता मात्र या दुसऱ्या नातवाने जे केलेलं आहे तर ते या दिवशी मात्र आजीने ऐकलं, हे मात्र अवघड आहे। आजीवर काय असं टेन्शन येईल आणि खरंच त्यांना किती मोठा धक्का बसेल, त्यामुळे मला हे सगळं योग्य नाही वाटत। त्यावर तर निकिता म्हणते की हो, धक्का तर त्यांना बसणार आहे पण करायचं मात्र काय? तेव्हा मात्र आता दोघींचा विचार सुरू असतो, आता हे सर्व सांगायला नको। सोनंदी म्हणते की आपण एक काम करू, राजवाड्यांना मात्र कुठेतरी बाहेर भेटूयात, कारण आनंददादा सुद्धा ऑफिसमध्ये असतील आणि ऑफिसमध्ये मात्र कोणी नसतं। तेव्हा निकिता म्हणते की अगं पण श्वेताला हे सर्व चालेल का? तेव्हा आता निकिता म्हणते की ठीक आहे सोनंदी, तू जसं म्हणते तसं करूयात। तेव्हा मात्र आजीच्या ह्या वाढदिवसाला मात्र आता मस्त तयारी केलेली असते। आता मस्त अगदी बरेचसे दिवे एकत्र ताटामध्ये घेऊन आता सगळेजणी एकत्र येऊन मात्र आजीला ओवाळत असतात। आजीचं औक्षण इतकं छान पद्धतीने केले जात असतात, सगळेजण इतके खुश असतात। आजी सुद्धा अगदी खूप खुश असते। आता आजीला एका पार्ट्यामध्ये बसवलं जातं आणि दुसऱ्या पार्ट्यामध्ये आता समर मात्र ज्या साड्या आता वाटायच्या आहे तर त्या पार्ट्यामध्ये ठेवतो। आजीच्या वजना इतक्या साड्या मात्र आता समरने दान केलेल्या असतात। त्यानंतर आता हे सर्व झाल्यानंतर मात्र आता निकिता
तेथे म्हणजे स्टेजवर येते आणि आता ती अनाउन्समेंट करत असते. आता समर मात्र आपल्या आजीबद्दल 2 शब्द बोलायला येथे येत आहे. तर सर्वजण आता टाळ्या वाजवतात. त्यावर तर समर म्हणतो की मी काय बोलणार. आता निकिता म्हणते की अरे तुझी आजी आहे, आम्ही कसं सांगणार तुला, तुला बोलावंच लागेल. तेव्हा आता समर बोलायला पुढे येतो आणि म्हणतो की हे बघा, आज मात्र तुम्ही सगळेजण आजीच्या या सहस्र चरण सोहळ्याबद्दल येथे आलात. खरंच सगळ्यांचं मनापासून आभार. आमची आजी म्हणजे नंदिनी राजवाडे आमच्या सगळ्या काही कुटुंबाचा एक मोठा आधार आहे आणि अगदी 60 वर्षापासून आता आजी ह्या राजवाड्यांच्या घरात आलेली आहे आणि आमच्या आजोबा मात्र अगदी बघता क्षणी आमच्या आजीच्या प्रेमात पडले आणि तिच्याकडे बघून मात्र तुम्हाला हे कळाले असेल की ते का तिच्या प्रेमात पडले म्हणून. आज मात्र ती या वयामध्ये इतकी सुंदर दिसते, तर 60 वर्षापूर्वी मात्र आजी किती सुंदर दिसत असेल. आणि आज मात्र मी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभे आहे ते फक्त आणि फक्त आमच्या आजीमुळे. पण इतक्या वर्षापासून तू आम्हाला सांभाळते, जगायला शिकवते, मोठं करते. आणि समर मात्र आजीच्या पायाशी बसतो आणि म्हणतो की माझं घरी येणं म्हणजे आता आजी हे तुझ्यासाठी असतं. मी काम करतो कारण त्याचं तुला कौतुक वाटतं. आजी तुझं आमच्या घरामध्ये येणं म्हणजे देवाची आमच्यावर कृपा आहे. हे बघ आजी, तुला खूप आनंद मिळो, उत्तम आरोग्य मिळो आणि हीच त्याच्या चरणी प्रार्थना असेल. तेव्हा आता सगळेजण टाळ्या वाजवतात आणि तेवढ्यात निकिताला आता फोन येतो. निकिता लगेच बाहेर बोलायला जाते, तर अर्पिता तोपर्यंत स्टेजवर येते आणि आता मी बोलणार आहे असं म्हणते. तेव्हा आता निकिता श्वेताला विचारते की श्वेता अगं तू कुठे होतीस, कारण श्वेताचा कॉल आलेला असतो. आणि हे बघ अगं ते सर्व जाऊन दे, आता मात्र घरामध्ये कार्यक्रम सुरू आहे हे मी तुला सांगितलं होतं, त्यामुळे आपण नंतर बोलूयात. आता प्लीज मी फोन ठेवते. श्वेता म्हणते की मॅम प्लीज प्लीज मला बोलायचं आहे, फक्त 2 मिनिट तुम्ही बाहेर या, मला तुमच्याशी बोलायचं आहे प्लीज मॅम. त्यावर आता निकिता विचारते की अगं पण बाहेर म्हणजे कुठे यायचं आहे. आता श्वेता सांगते की समर सरांच्या घराच्या बाहेर. त्यावर ते हे ऐकून निकिता विचारते की काय अगं तू इथे आलीस का. श्वेता म्हणते की हो मॅम, मी येथे बाहेर आलेले आहे. आणि निकिता तिला लपून राहायला सांगते, समोर येऊ नको असं म्हणते. आणि आता फोन ठेवून ती मात्र काय मुलगी आहे असं म्हणत आता तिच्याकडे बाहेर येते. त्यानंतर आता आदिरा मात्र आपल्या आजीविषयी अगदी छान असे गमती जमती सांगत असते. तिचा आणि आजीचा एकमेकींशी जो काही अगदी जिव्हाळा आहे त्याबद्दल सांगत असते. हे बघ आजी, मी तुझी सगळ्यात जास्त फेवरेट तर आहेच, पण अजून सुद्धा सगळ्यात जास्त फेवरेट व्हायचं आहे. तर आदिरा मात्र आजीच्या मांडीवर डोकं ठेवून आता डोळ्यामध्ये पाणी असतं आणि आजीच्या कुशीत येते. आजी सुद्धा तिच्या डोक्यावरून प्रेमाचा हात वगैरे फिरवते आणि म्हणते की हे बघ मला आजीच्या कुशीमध्ये सगळ्यात जास्त सेफ वाटतं. त्यानंतर निकिता जेव्हा श्वेताकडे बाहेर येते तर श्वेता रडत असते, तिचे हात थरथर कापत असतात आणि ती निकिताला म्हणते की प्रॉब्लेम झाला मॅडम. तेव्हा आता निकिता धक्का बसतो. निकिता म्हणते की काय झालं आणि सगळं काही घडलेलं आहे तर ते मात्र आता ती निकिताला सांगते. निकिताला धक्काच बसतो. त्यानंतर आता आजी मात्र आदिराला जवळ घेते. मात्र आता आदिरा सगळं काही झाल्यानंतर म्हणते की आता राजवाड्यांच्या घरात आलेली नवीन सून ती सुद्धा आमच्या आजीची एकदम फेवरेट झालेली आहे, म्हणून ती स्वानंदीचं आता नाव घेते. स्वानंदी खुश होत आता स्टेजवर येते आणि आता 2 शब्द ती बोलायला येते. सगळेजण टाळ्या वाजवतात. स्वानंदी स्टेजवर आल्यानंतर म्हणते की आता सगळेजण इतकं छान बोललेत आजीबद्दल, मी नेमकं काय बोलू तेच मला नाही कळत. तुम्ही सगळेजण आजींसाठी येथे आलात, सगळ्यांचे अगदी मनापासून आभार. ती सगळ्यांचे मानते आणि आता ती म्हणते की मला कायम असं वाटायचं मोठी घरातील राहणारी माणसंही वेगळी असतील आणि एक दिवस मात्र मी आजींना भेटले आणि मी भारावून गेले. आजींचं मात्र इतकं सौम्य हसणं, सगळ्या गोष्टींचा विचार करणं, बोलताना मात्र कधीही त्यांचा आवाज चढत नसतो, किंचित आता एखादं हसू असतं. आजी अगदी अनुभवातून कंटाळल्या, अगदी काही झालं असं कधीही झालेलं नाही. उलट मात्र आजी ह्या जास्त बिनधास्त झालेल्या आहेत. आणि हे बघा आजी, तुमच्याकडून शिकण्यासारखं बरचसं काही आहे. खरंच मी बिनधास्त आहे आणि जर मला तुमच्यासारखं दीर्घ आयुष्य लाभलं तर मला अगदी तुमच्यासारखं जगायला आवडेल. म्हणून स्वानंदी आता अर्जितचं खूप सगळ्यांसमोर कौतुक करत असते. देवाकडे माझी हीच इच्छा आहे की तुमची सावली माझ्या डोक्यावर कायम राहिली पाहिजे. त्यानंतर आता श्वेता बाहेर निकिताला म्हणते की मॅम तुम्ही चला, आत्ताच्या आत्ता आपण हे सर्व समर सरांना सांगूयात. त्यावर आता निकिता म्हणते की श्वेता अगं तू काय बोलतेस, अगं घरामध्ये कार्यक्रम सुरू आहे, मी तुला सांगितले होते. श्वेता म्हणते की प्लीज मॅम तुम्ही जर सांगत नसतान तर मी स्वतः जाते आणि समर सरांना हे सर्व काही सांगते आणि हे सर्व आजच्या आजच झालं पाहिजे. त्यानंतर मात्र इकडे अंशुमन म्हणतो की आता हे सगळं बाद झालं कारण मला आता बर्थडेला डान्स करायचा आहे. पण आता अर्पिता आणि अंशुमन मात्र आता आजी समोर येतात, आजीला धरून आता डान्स करायला घेतात आणि आता मात्र सगळेजण डान्स करत असतात. आता लगेच श्वेता तेथे येते आणि जोरात ओरडते की थांबा. निकिता तिच्या मागे धावतच येते. स्वानंदी मात्र श्वेताकडे बघत असते. तेव्हा मात्र आता सगळेजण धक्क्याने श्वेताकडे बघत असतात. अंशुमन खूपच घाबरतो. तेव्हा स्वानंदी विचारते की श्वेता अगं तू आत्ता यावेळेस इथे. तेव्हा श्वेता म्हणते की सॉरी मॅम, मला आत्ता यावेळेस यावं लागलं, समर सरांशी बोलायचं आहे. तेव्हा लगेच आता
स्वानंदी तिला समजावते की हे बघ अगं घरामध्ये आता कार्यक्रम सुरू आहे आणि इथे लोक जमलेले आहेत, पाहुणे आलेले आहेत. तेव्हा श्वेता म्हणते की हो मला माहिती आहे आणि काही झाले तरी मला आता समर सरांशी बोलायचं आहे. आणि श्वेता मात्र समर सरांना म्हणते की प्लीज मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा आता समर म्हणतो की ही मुलगी आज इथे का आली. तेव्हा आता आदिरा विचारते की अरे पिंटे दादा ही मुलगी कोण आहे. तेव्हा लगेच श्वेता म्हणते की समर सरांना माहिती आहे की मी कोण आहे ते. समर मात्र श्वेताला सगळ्यांच्या समोर म्हणतो की श्वेता तू आता इथे का आलीस, तुला दिसत नाही की इथे काय सुरू आहे. तर माझ्या आजीचा मात्र सहस्र दर्शनाचा सोहळा इथे सुरू आहे आणि तरी सुद्धा तू इथे कशाला आलीस. तेव्हा आता श्वेता रडत असते आणि म्हणते की फक्त 5 मिनिट मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर समर नाही म्हणत असतो, उद्या बोलूयात आपण, उद्या ऑफिसमध्ये ये. तेव्हा श्वेता ऐकायला तयार नसते. श्वेता म्हणते की काही झालं तरी मला आजच बोलायचं आहे सर. तर समर आता चिडतो आणि म्हणतो की हे बघ ऑफिसमधील काम हे ऑफिसमध्ये असतात, आता मी घरगुती कार्यक्रमात आहे त्यामुळे ऑफिसमधील विषय ते काढू नकोस. तेव्हा श्वेता चिडते. श्वेता म्हणते की हे बघा सर हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि ते तुम्हाला ऐकून घ्यावेच लागेल आणि प्लीज सर तुम्ही ऐकून घ्या, मला तुमची मदत हवी आहे. तर तेव्हा आता अंशुमन म्हणतो की दादा मी हिच्याशी बोलू का, आणि ती समर सरांशीच बोलायचं सांगते. तेव्हा मात्र आता समर म्हणतो की हे बघ माझ्या आजीचा सहस्र सोहळा इथे सुरू आहे त्यामुळे प्लीज त्यात तू अडथळा घालू नकोस. आता स्वानंदी मात्र श्वेताच्या हाताला धरते आणि म्हणते की हे बघ चल आपण बोलूयात, शांत राहा सगळेजण. आणि स्वानंदी मात्र आता श्वेताला घेऊन जरा बाजूला येते. स्वानंदी म्हणते की हे बघ अगं आपलं ठरलं होतं की आपण नंतर हे सर्व बोलूयात. तर श्वेता म्हणते की नाही मॅम, कारण माझा कुणावर विश्वास नाही, काही झाले तरी आत्ताच्या आत्ता मला समर सरांशी बोलायचं आहे म्हणजे आहे. त्यावर आता आजी विचारते की काय झालं नक्की, ही मुलगी कोण आहे आणि बाळा तुला काय बोलायचं आहे असं प्रेमाने ती श्वेताला विचारते. तेव्हा आता श्वेता म्हणते की मॅम मी श्वेता आहे, आता समर सरांच्या ऑफिसमध्ये काम करते आणि अंशुमन सरांच्या टीम मध्ये. अंशुमन सर गेल्या काही दिवसापासून मला खूप त्रास देतात आणि माझ्याशी खूप वाईट वागतात. तेव्हा आता आजी म्हणते की अगं तुझ्याकडून काम नीट नसन होत म्हणून ते असं वागत असेल. तेव्हा श्वेता म्हणते की नाही त्यांचा कामाशी काही प्रॉब्लेम नाही. आता श्वेता रडतच सर्व काही सांगते की अंशुमन तिच्याशी जे काही वागत आहे त्याबद्दल. नको तितक्या वेळेस माझ्या जवळ येतात, मला घाणेरडे मेसेज पाठवतात आणि मला ते सर्व नकोय. मी त्यांना नाही म्हणते तरी सुद्धा ते मला धमक्या देतात. माझ्या घरी त्यांनी गुंड पाठवलेत, अगदी माझ्या आईला मारण्याची धमकी सुद्धा दिलीत. माझी आई आजारी असते. आता हे सर्व ऐकल्यानंतर आता अंशुमन तर खूप घाबरतो, सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसतो. स्वानंदी म्हणते की हे बघ श्वेता आपण नंतर बोलूयात. श्वेता ऐकायला तयार नसते. श्वेता म्हणते की काही झालं तरी मला आत्ताच बोलायचं आणि मॅम हे बघा अंशुमनने मला हॉटेलच्या रूम मध्ये सुद्धा बोलावलं होतं, ते सुद्धा तो माझ्याच्या जवळ आला आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. तो माझ्याशी खूप वाईट वागतो, त्याने खरंच मला खूप त्रास दिलेला आहे. तेव्हा आता आजी अंशुमनला विचारते की अंशुमन ही सर्व काय बोलते. तेव्हा अंशुमन म्हणतो की मला माहिती नाही, ही सगळं काही खोटं बोलते. तेव्हा आता मलिका पुढे येते. मलिका म्हणते की हे बघ वाटेल तसे आरोप मात्र माझ्या मुलावर करू नकोस, काय घाणेरडे आरोप करतेस का तू, म्हणून श्वेताला दोषी ठरवत असते आणि माझ्या अंशुवर खोटे घाणेरडे आरोप करतेस, काही लाज वाटत नाही का तुला, काय हे आरोप कसले इतके घाणेरडे. आणि आई हे बघा नक्की ही बदनामी करायला आलेली आहे आपल्या कंपनीची, नक्कीला कुणीतरी पाठवले असणार. आणि हे बघ अगं माझा अंशुमन सतत कामामध्ये असतो आणि त्याला हे सर्व करण्यासाठी वेळ तरी मिळतो का. हे बघ आई हे सर्व खोटं आहे, कितीही म्हण अगं माझ्या अंशुमनवर राजवाड्यांचे संस्कार आहे त्यामुळे तू मुद्दाम हे सर्व करत आहे. हे जे काही तू करते ना ते मी खपून घेणार नाही. तर श्वेता म्हणते की हे बघा मॅम मी खोटं नाही बोलत, कारण माझ्याकडे पुरावा आहे. आता हे ऐकल्यानंतर मलिकाला तर धक्काच बसतो. तुमचा मुलगा माझ्याकडे कसा वागतो, किती घाणेरडा वागतो ना, आणि ती आपला मोबाईल बाहेर काढते आणि बघा तुमचा मुलगा किती माझ्याशी घाणेरडा वागतो हे दाखवण्यासाठी. तेव्हा आता समर पुढे येतो आणि सगळ्या पाहुण्यांना तो आता हात जोडून नमस्कार करून जायला सांगतो. पार्टी आता संपलेली आहे असे बोलू. तेव्हा आता समर पुढे येतो आणि श्वेताला विचारतो की काय म्हणालीस तू, अंशुमनचं सगळं काही बोलणं तू रेकॉर्ड केलेलं आहे का. तेव्हा आता श्वेता म्हणते की मी नाही तर स्वानंदी मॅमने. आता सगळेजण स्वानंदीकडे धक्क्यानेच बघत असतात. आता समर चिडतो आणि स्वानंदीला विचारतो की त्यांची भेट तुम्ही रेकॉर्ड केली का. स्वानंदी हो असं म्हणते आणि श्वेताला म्हणते की श्वेता काही बोलत आहे ते सगळं खरं आहे तर, आणि तुमचा कशाला विश्वास बसत नव्हता म्हणून पुरावे गोळा करावे लागले. आणि हे बघा काकू आई सॉरी, आजी सॉरी, परंतु मला माहिती आहे की सर्व खूप धक्कादायक आहे. हे सर्व खरं आहे कारण ही मुलगी खोटं नाही बोलत. अंशुमन खरंच त्या मुलीशी चुकीचं वागतो. त्याचा अनेक वेळाच प्रयत्न केला गेला परंतु अंशुमन ऐकायला तयार नसतो. तो जर थांबला असता, त्याने चूक मान्य केली असती तर यातील काही आम्हाला करावेसे
म्हणजे लागलेलं असतं. माणूस आहे, मान्य आहे, या वयात चुका होऊ शकतात आणि एक मुलगी मात्र नकार देत असताना तिच्यावर जबरदस्ती करणं हे कायद्याने खूप मोठा गुन्हा आहे. ते अंशुमनचं घराणं मोठं आहे, तो मोठा आहे म्हणून त्याची अब्रू जास्त महत्वाची आहे. त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एका साध्या मुलीची काहीच अब्रू नाही का? तिची ही अब्रू जपायलाच हवी. आता मलिका सगळ्यांच्या समोर अंशुमनच्या कानामागे देते. समर मात्र आता मलिकाला धरण्याचा प्रयत्न करतो, परंतु मलिका चांगलीच त्याला मारत असते. तेव्हा आता मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.